तमाम विजय तमाम द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज आपण गेल्या महिन्यात जी धाड टाकली तो बेदाना पकडला आणि आमच्या द्राक्ष बागायतदारांचं नुकसान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। आणि आचारसंहिता असल्यामुळे महापालिकेचे आपल्याला मोर्चा लवकर काढता आला नाही, आपल्याला न्याय हक्कासाठी इथपर्यंत येता आलं नाही। परंतु आचारसंहिता संपल्यानंतर आपण आज मोर्चा काढायचा निर्णय घेतला। या मोर्चासाठी आपल्या सांगली विभागीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, आत्ताच आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील आले। इथं कर्नाटक ग्रेप ग्रोवर्स आणि NHBचे डायरेक्टर कोकरे साहेब आहेत, आमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव तुकाराम बापू माळे आहेत, सर्व संचालक बोर्ड आहे, सर्व मुंबा रेड्डी जी कर्नाटक ग्रेप ग्रोवर असोसिएशनचे मुंबा रेड्डी अध्यक्ष आलेत, त्यांचंही स्वागत करतो। मला आज आपल्याला पहिली मागणी, आपल्याला बेदाना जप्त केला पाहिजे। हा जर बेदाना मार्केटमध्ये आला तर आपल्या बेदानाचा भाव पडेल। ह्या व्यापाऱ्याने हा बेदाना सांगतात की हा चीनचा बेदाना नाही, अफगाणिस्तानचा आहे। पण तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका। मी साऊथ आफ्रिकेत 2 महिन्यापूर्वी 40 देशाचा बेदाना चापसून आलोय। मला कुठला बेदाना आहे तुम्ही शिकवू नका। तुम्ही धंदा करताय, धंदाच करा, आमच्या टाळूवर तुम्ही तो बेदाना इथं आणला। आपलं मागण्या मोर्चात ठरलं होतं की हा बेदाना तुम्ही इथं आणू नका। गेली 5 वर्ष आमचा शेतकरी बागायतदार दबायला लागलाय, त्याला पैसे मिळणार। आमची बायका पोरं अक्षरशः मक्याच्या भाकरी खायची वेळ आली आमच्यावर, आणि जरा कुठेतरी आता पैसे 4 मिळायला लागले दरातनं। त्यांना मार कमी गेली 2 वर्ष, त्या दरातनं 4 पैसे मिळत असतील तर तुम्ही लगेच इथं आमच्यावर लगेच हातात आमच्या काळ घालायसाठी त्यांचा प्लॅन होता की हा बेदाना आणायचा। हा दिवाळी नंतर हा बेदाना तिने आणला, 10 रुपयानं मार्केट खाली आणलं आणि 290 वर आणलं। आणि हा बेदाण्याचं मार्केट एवढं खाली आणलं की 200 वर आणायचं। उद्या फेब्रुवारीत नवीन मान आला की हा बेदाना पुन्हा खरेदी करायचा आणि मे महिन्यात पुन्हा स्वतःचाही करायचा। शेतकरी मार्च महिन्याच्या एंडला अडचणीत असतो की त्याला काहीतरी बँकांची देणी असते, खाजगी देणी असते, जो आपला माल आल्या विकतो आणि हा कमी दरात घ्यायचा आणि पुन्हा महाग विकायचा। ही रॅकेट व्यापाऱ्यांचं कायम चालू आहे। आणि असं नका, तुम्ही पैसे मिळवले नका ना, अंगावल्या कापडावर इथं आला होता, तुम्हाला गाड्या घोडा नव्हता, हमाला करत होता, जरा लाजा वाटायला पाहिजे होत्या तुम्हाला की लोकांना तुम्हाला एवढं ह्या द्राक्षाच्या शेतकऱ्याने इंडस्ट्रीने दिलं आणि तुम्ही लोकांना पुन्हा ह्या शेतकऱ्याला ज्यानं माय बापानं तुम्हाला मोठं केलं त्या माय बापाचं नरड घोटणारी ही औरंगजेबाची औलाद्या, ह्या असल्या औलादी जर आपल्याला या त्यातून मोडून काढायला लागतील आणि या लोकांना वेळोवेळी आम्ही मिटिंग घेऊन समिती नेमली होती खासदार साहेब, आम्ही बेदाना समन्वय समिती केली होती, सगळ्या मार्केट कमिटीचे सभापती, सचिव, द्राक्ष संघाचे संचालक, व्यापारी असोसिएशन, बेदाना असोसिएशन समिती नेमली होती। आम्ही विनंतीपूर्वक सांगितलं होतं, प्रोसिडिंगवर त्यांच्या सह्या होत्या, बेदाण्याचा भाव तुम्ही आयात करू नका, ते दिल्ली मुंबईत येऊ दे, तुम्ही सांगली तासगावात आणू नका, कारण आम्ही विनंतीपूर्वक सांगितलं होतं। तरी ह्या व्यापाऱ्याने आणला आणि कारवाई झाल्या ती झाल्या, ती कारवाई बारक्या माशावरी झाल्या, बारक्या। अजून लय मोठा मासा आहे, पण फकड्या तू आमच्या नादाला लागू नको। ही क्रांतिशील नाना पटलाच्या विचाराच्या औलाद आहे, इंग्रजाला पत्र्या ठोकणारे क्रांतिशील नाना पटेल त्यांच्या विचाराच्या औलाद आहे। अरे नाही जर तू थांबला आणि जर बागायतदारांचं शेतकऱ्यांचं नुकसान केलंस, अरे कायदा आम्ही मोडून काढू पण तुला सोडणार नाही। लायसन तर रद्द होईलच, पण आमच्या बायका पोरांचं जर दुःख तू घेत असशील, जर हाल करून पैसे जर आम्हाला असं बायका पोरं आमचे असे अक्षरशः आज काय कुठल्या आवाज येत आहे ती ह्याचा जर त्याला समज नसेल तर ह्या लोकांना सोडणार नाही। आम्ही द्राक्ष संघाच्या खुर्चीवर काय मोठेपणासाठी बसणार नाही, बसवल्यावर आहे, जे काय असेल त्या खुर्चीला न्याय द्यायसाठी
काय करायला लागेल ते करायला तयार आहे. आमची कुठं 4 पैशासाठी बाटणारी अवलाद पण नाही. अरे भाजी भाकरी खाऊ पण नको त्याला भूल थापाला मी बळी पण पाडणार नाही. आमची दुसरी मागणी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागला पाहिजे. कारण हे अफगाणिस्तानचा बेदाणा जर आयात कर गेल्या मोर्चाला सरकारनं विचार केला असता तर आज आम्हाला ही बेदाणा चोरून इथं येणं किंवा कमी दरात पडणं ह्या आंदोलन करणं ही वेळ आमच्या आली नसती. गेल्या वेळेला आम्ही मागणी केली होती. अरे सरकारला आम्ही सांगतोय की बाबा प्रशासनाला सांगतोय तुमच्या खिशात पैसे घ्या आयात कर लावून तो बेस रेट धरून आणा. आणि अफगाणिस्तानच्या बेदाण्याचं उत्पादन होतंय 17,000 टन पांढऱ्या आणि तो काळ्या द्राक्षाचा बेदाणा होतो. त्याचं बेदाण्याचं उत्पादन साधारण 25,000 ते 30,000 टनाचं होतंय. आपल्या इथं जो बेदाणा आला अफगाणिस्तानचा तो बेदाणा जवळजवळ इथं 5,000 टन बेदाणा आलाय आणि टोटल चोरीच्या मार्गाने 25,000 ते 30,000 टन येतो टोटल. आणि हा एवढा बेदाणा येत असताना त्याचं उत्पादन एवढं नाही. म्हणजे ह्यो बेदाणा येतो कुठला तर ह्यो बेदाणा चीनचा, तुर्कस्तानचा, इराकचा. कारण आपल्या बेदाण्याला ह्या अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात करणार आणि चीनच्या बेदाण्याला 105% आयात कराय, तुर्कस्तान, इराकला 105% आयात कराय. ह्यो प्रकार चालू आहे. तरी सरकारला आम्ही सांगत होतो हे तुम्ही करावं, आयात कर लावा, हे चोऱ्या थांबतात, सगळ्या समस्या थांबतात. आणि तो बी आयात कर लावताना बेस रेटवर लावा, 300 रुपये बेस रेट करून त्याच्यावर 105% आयात कर लावा. त्याच्यानंतर आमची सगळ्यात महत्वाची पुढची मागणी आहे खासदार साहेब लोकसभेत घ्या की सगळ्यात महत्वाचं ज्या चीनची द्राक्ष आज आपल्या तासगाव सांगलीच्या बाजारपेठेत आले, ही चीनची द्राक्ष 12 लाख एकर क्षेत्र चीन मध्ये वाढले. आपल्या भारतात 3 लाख एकर क्षेत्र आहे. गेल्या 7 वर्षात प्रचंड तिने जपानच्या व्हरायटी आणून ती क्षेत्र वाढवलंय आणि हे क्षेत्र वाढल्यामुळं आज आपल्या द्राक्षाला 2 वर्षात चीनच्या द्राक्षाचा सगळ्यात मोठा धोका आहे. कारण त्या चीनमध्ये 2 प्रांत आहेत की 2 प्रांत, एक साऊथ प्रांत आणि नॉर्थ प्रांत. आता जी द्राक्ष मागल्या महिन्यात सीझन संपला तो साऊथ प्रांतचा संपला आणि थोडा तर रेडगुलब येते की नॉर्थ प्रांतचे येते. तर ह्या द्राक्षाच्या 2 वर्षात आपल्या भारतातल्या द्राक्ष शेतीला सगळ्यात मोठा धोका आहे. जो जर धोका थांबवायचा असेल तर चीनच्या द्राक्षाला 100% 150 रुपये बेस्ट प्राइस धरून अँटी डम्पिंग ड्युटी लागली पाहिजे. त्याच्याशिवाय आपला बागायतदार वाचणार नाही. आणि ही मागणी आमची अफगाणिस्तानचा बेदाण्याला आयात कर आणि चीनच्या द्राक्षाला अँटी डम्पिंग ड्युटी वाढली पाहिजे. अन्यथा आपलं सरकार आपल्याच लोकांना मोडून काढायला लागले ह्याचा अर्थ असा होऊन जाईल. आमची त्याच्या पुढची तिसरी मागणी अशी आहे की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचे अध्यक्ष आहेत, केंद्राच्या अखत्यारीत तर मला वाटतं भारतात 7 संचालक आहेत. त्यात आत्ताचे कोकरे साहेब आहेत, हे कर्नाटकचे संचालक आहेत, बागायतदार आहेत. खासदार साहेब त्याचा कृषी मंत्री केंद्रीय अध्यक्ष असतात आणि कृषी अरे खेतो अरे खेतो भारत माता की जय, भारत माता की जय. खेतो शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी नाना तुम आगे बढ़ो, नाना तुम आगे बढ़ो. बंद व्हायला जनरेटर बंद जनरेटर आहे. बघायला ते लागली हाताला जाऊन दाखवा. पुढच्या राखेलचा डबच आणून तुमच्यामुळे ह्या वारीला गप्प आहे. आता नरड्याला आले पण आता तुमच्या पुढे जाता येईल. झालंय का? अरे महत्वाचा मुद्दा आहे, जरा लय भारी आहे. कागद आणले यांच्या कुंडल्या आणल्या त्या कुंडल्या पुढच्या मोर्चात
ए बाबा कशाला रे माईक तुझं हे झालंय. खाली बसा. चालू झाले ना बघा. हे माईक बघा बरं. हे माईक कुठं आहे? त्याचं गम्य सांगतो. ही जी द्राक्ष चीन मधनं येतात, ही चीन मधनं द्राक्ष येते, त्या द्राक्षाचा अर्धा कंटेनर बेदाण्यानं भरलेला असतो आणि मागं द्राक्ष भरलेले असतात आणि ह्या द्राक्षात त्या प्री कुलिंग मध्ये बॉक्स खराब होऊ नये म्हणून त्याने याला चालू ठेवा चालू ठेवा. हा दुसरा माईक चालू ठेवा. ते जनरेटर बंद पडलं. ऐका येतंय का? ह्यो बेदाना, ह्यो जो बेदाना आहे, चीनच्या बेदाण्याला 105% आयात ड्युटी आहे म्हणून द्राक्षाच्या कंटेनर मधनं हा बेदाना आणला जातो. निम्मा द्राक्ष निम्मा बेदाना, पुढे बेदाना भरायचा आणि मागे द्राक्ष, म्हणून याला प्लास्टिक कोटिंग मध्ये काय होत नाही. प्रिकुलिंग मध्ये द्राक्षाला 30% आयात ड्युटी आहे, बेदाण्याला चीनच्या 105% आयात ड्युटी आहे आणि ती वरचं जे जवळजवळ 70% 75% पैसे आयात कर त्यातनं बेदाना आणून चोऱ्या केल्या जाते. ह्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे, संबंधितांचं लक्ष वेधलं पाहिजे. आणि एवढी द्राक्ष या लागले या भारतात तर उद्याच्याला टोटल 15 दुनी 30 जवळजवळ 34,000 टन द्राक्ष भारतात आले एक वर्षात चीनची नुसत्या. ह्याच्यानंतर आपल्याला ज्या ह्याचा सुद्धा पुरावा आपल्याकडे कागद आहे, किती द्राक्ष कसे आले ह्याच्यात कागद जोडलाय. कलेक्टर साहेबांच्या निवेदनाला तो कागद जोडलाय. आता ह्यो बेदाना टोटल बेदाना आपल्याकडे 170 कंटेनर आलाय 31 डिसेंबर 2025 पर्यंत आणि 1 मे पासून म्हणजे 5 महिन्यात. आणि हा बेदाना टोटल जवळजवळ 34,000 टन बेदाना आपल्या इथं आलाय. एवढा मोठा प्रकारे बेदाना इथं आलाय आणि हा बेदाना आलाय 18 बॉर्डर मार्गे. दुसरा बेदाना येण्याचा मार्ग जो नावासेवा अहमदाबाद पोर्टवर आलाय. हा बेदाना अफगाणिस्तान मार्गे चीनचा तुर्कस्तानचा आलाय. एवढं उत्पादन होत नाही. 170 कंटेनर आलाय. तुम्ही कधी तुम्हाला पेपर पाहिजे असेल आम्ही जोडलाय सगळा. हे काय आपण मोगा मारोग करत नाही, समोर मीडिया आहे. एवढा बेदाना आणायची काय गरज होती तुम्हाला? दुसरं ह्याच्यात ह्यो बेदाना आणणारे RS इंटरनॅशनल आणि देव इम्पेक्स म्हणून ह्या पंजाबच्या काय कंपन्या आहेत आणि इतर बी काय मुंबईच्या कंपन्या आहेत. तुम्ही बेदाना आणला आम्हाला दुःख नाही, खुली अर्थव्यवस्था आहे. परंतु तिथनं बेदाना खरेदी करून इथं 90 रुपयाचा बेदाना 80 रुपयाचा बेदाना, कारण हा बेदाना 80 रुपये किलो ते 240 रुपये किलोचा आणलाय. 240 रुपये किलोचा जो बेदाना अफगाणिस्तानचा आणलाय तो तिथंच विकला जातो. 80 रुपयाचा निकृष्ट बेदाना आणून त्याला इथं प्रोसेस करायची, कलर मारायचा, इंडियन बॉक्स मध्ये भरायचा आणि 80 रुपयाचं 400 रुपये करायचं, 300 रुपये करायचं. हा उद्योग ह्या सांगली जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी चालू केलाय. ज्या इम्पोर्टरने बेदाना आणला त्याला आम्हाला दोष द्यायचा नाही. ते काय द्राक्ष इम्पोर्ट करतात, फळं इम्पोर्ट करतात, तसे ते निर्यात पण करत असतील. परंतु करत असताना ह्या विभागातल्या व्यापाऱ्यांनी ही करायची गरज नव्हती. ह्याच्या पुढचं की ह्या बेदाण्याला जो ही षडयंत्र आहे, ही षडयंत्र गेली 10-15 वर्ष झालं चालू आहे शेतकऱ्याला लुटायचं. तुम्हा आम्हाला का जाणवलं नाही तर तुम्हा आम्हाला द्राक्षाचं पैसे मुबलक मिळत होतं, उत्पादन खर्च कमी होता म्हणून आपल्याला जाणवलं नाही. पण ह्यांची लूट चालूच होती आणि अलीकडल्या 5-6 वर्षात उत्पादन खर्च वाढला त्यामुळं आपल्याला ह्या आणि ह्यांच्या चोऱ्या पण वाढल्या, लूट पण वाढली, त्यामुळे आपण तोट्यात जायला लागलो. ह्या लोकांनी ह्या जो उद्योग केला हा उद्योग सगळ्यात घातक ठरला. आपली पुढची मागणी आहे NHBचं अनुदान. आपण द्राक्ष बागा वाढल्या पाहिजेत. मी परवा साऊथ आफ्रिकेत होतो मागल्या 2 महिन्यात. त्या साऊथ आफ्रिकेमध्ये जागतिक बेदाना परिषद अटेंड केली. भारत सभासद नव्हता. ती द्राक्ष संघानं त्याचे पैसे भरले, हे काम खरं सरकारचं आहे. पण आम्ही द्राक्ष संघाने पैसे भरून मेंबर झालो आणि जगाच्या बाजारपेठेत आमचा बेदाना कसा सक्षम आहे, चांगला आहे आणि खरंच जगात बेदाना भारताचा 1 नंबर आहे. आपल्या बेदाण्याची टू डिस्टोर कुठलाही बेदाना नाही.
40 देश बेदाणा उत्पादक आहेत. व्यापाऱ्यांनी सुद्धा बऱ्याच युरोप मधल्या मिडल ईस्ट मधल्या आपल्या बेदाण्याला पसंती दिली. त्यांच्या नॉर्म प्रमाणे दिला तर ती बी आपल्याकडे लवकर येणार आहे. त्यांना भारतात बेदाणा होतो हीच माहित नाही, कारण आपण मेंबरशिप घेतलेली होती. ह्याच्यात त्या व्हरायटी आपण आणायला लागलोय. आता आपण पारंपरिक व्हरायटी द्राक्ष शेती करू शकत नाही. निसर्ग बदलला, आपल्याला बदललं पाहिजे. 150 दिवसाच्या व्हरायटी नाही, आपण 100 दिवसाच्या व्हरायटी लावल्या पाहिजे. ह्या व्हरायटी आयात करण्यासाठी सुद्धा आम्हाला सरकारनं जी काय रॉयल्टी आहे ती भरून आणली पाहिजे. कारण चीनचं सरकार जपानच्या मस्कत व्हरायटी, रेड मस्कत, ब्लॅक मस्कत, शाईन मस्कत, लिओनिना अशा व्हरायटी चीनचं सरकार जपानला पैसे देते आणि जपानला त्या व्हरायटी जपानच्या इकडे चीनच्या शेतकऱ्याला देते. मग आपल्या सरकारनं का करू नये? कारण ही काय आमची द्राक्ष संघाची परिस्थिती नाही एवढी मोठी. आम्हाला कोणाचा सरकारचा एक पैसा निधी येत नाही. तुमच्याकडेच पै आम्ही जीएफए युक्तोय, त्याच्यावर संघ चालू आहे. फक्त ही पैसे व्हरायटी आणली पाहिजे. नुसत्या व्हरायटी देऊ नका. बागायतदार आता आमचा उभा राहू शकत नाही. ह्याला उभा करायचा असेल तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं 35% अनुदान देता, 10 एकराच्या वरच्या बागायतदाराला देता. ते 35% अनुदानाच्या ऐवजी 75% अनुदान द्या. 1 एकर, अर्धा एकर, आता कोकरे साहेब तुम्ही सुद्धा सांगितलं त्या अर्धा एकरच्या बागायतदाराला तुम्ही अनुदान द्यायला चालू करा. पांडुरंग फुटकर फळबाग योजनेत द्राक्षाचा समावेश करा. रोजगार हमी योजनेत द्राक्षाचा समावेश करा आणि 6.5 लाख रुपये बाग उभारणीसाठी अनुदान द्या. ऑलरेडी तुम्ही ही करताय. फक्त कागदावर जरा आडवं तिडवा पेन फिरवा, म्हणजे आमच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील आणि बागा उभा राहतील. आपल्याला एक विजन घेऊन तिथं आम्ही सौदा प्रगत आलोय. तिथं का आम्ही नुसतं फोटो व्हिडिओ घेऊन आलो नाही, तर आपल्या शेतकऱ्याला येणाऱ्या 6 वर्षात आपला भारत आणि चीन ही 2 देश जगाला द्राक्ष आणि बेदाणा सप्लाय करणार करतील. बाहेरच्या देशात मॅन पॉवर नाही आणि भारत हा एकमेव देश असा असेल की जगाला द्राक्ष आणि बेदाणा पुरवेल. 5 लाख टन बेदाणा आपल्या जगाला आता पोकळे. परवाच्या परिषदेतला विषय आहे. हे 5 लाख टन बेदाणा आपल्याला जर आपण इथं निर्माण केला, जर या बागेला एनएचबीचं अनुदान दिलं तर आमचा लहान लहान बागायतदार लँड होल्डिंग कमी येतं, 1 2 एकरचा. तो बागालावर जसं होपरीत सोन्या चांदीचा घरोघरी उद्योग केला जातो, तसा या सांगली, सोलापूर जिल्ह्यात आणि कर्नाटकच्या 2 जिल्ह्यात घरोघरी बेदाण्याचा आणि द्राक्षाचा उद्योग दिसला पाहिजे. कारण उद्या आपल्या पोरांना तुम्ही काय देणार आहे? आपण ह्याच्या पुढची मागणी 5 लाख टन जर बेदाणा केला तर 25,000 कोटीचा आपण परकीय चलन ह्या सरकारला देऊ शकतो. आम्हाला सबसिडी देता म्हणजे उपकार करत नाही, तर आम्हाला तुम्ही गुंतवणूक करा, त्याची वर्षाला 25,000 कोटीनं परतफेड हे बागायतदार परकीय चलनाच्या माध्यमातून करेल. एवढी धमक आमच्या द्राक्ष बागायतदाराच्या आहे. ह्याच्या पुढे आपण ह्या सांगली जिल्ह्याला खासदार साहेब आयसीडी पोर्ट मागितलाय, गेल्या मोर्चात मागितला. कारण इथं द्राक्ष दर्जेदार पिकते, गुळ दर्जेदार पिकतो, साखर कारखाने निर्यात साखर करतात. इचलकरंजीला कापड उद्योग आहे, सांगलीत औद्योगिक आहे, हळद आहे आपल्या सांगली जिल्ह्यात. आणि एवढं निर्यात करण्यासाठी सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि बेळगाव आणि विजयपूर जिल्ह्याला, बागलकोट जिल्ह्याला ह्यात एक सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळच्या भागात एक आयसीडी डेपो पोर्ट म्हणजे इनसाइड कंटेनर डेपो. कृपा करून ड्राय पोर्ट आणि आयसीडी पोर्ट वेगळा आहे. कारण इथं ज्या ज्या लोकांनी मुलाखती दिल्या त्यांना अजून आयसीडी पोर्ट आणि ड्राय पोर्टचा फरक माहित नाही. पण आयसीडी पोर्ट जर उभा केला तर आज आम्ही जेएनपीटीतनं इथं आणतो, 70,000 रुपये आमच्या ट्रकला भाडे जातं आणि निर्यातदार म्हणतो तुमच्या इथं कस्टमचं ऑफिस नाही, इनसाइड डेपो नाही, 1 लाख रुपये एका कंटेनर मागे जाते. ह्यो जर इनसाइड कंटेनर डेपो जर इथं उभा राहिला तर निर्यातदार इथं थांबतील, निर्यातदार दुसऱ्या जिल्ह्यात जायला लागले आणि तिथं निर्यात वाढायला लागली. पण इथल्या शेतकऱ्याला दर्जेदार माल पिकवून सुद्धा केवळ कस्टमचं ऑफिस आणि आयसीडी डेपो नसल्यामुळे आपल्याला पैसे होणार झाले. ह्याचा सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन आणि आमच्या शेतकऱ्याची पोरं जर आयसीडी डेपो झाला तर निर्यातदार बनतील. मला सांगा तुमच्या पोरा बाळांच्या हाताला काय काम देणार आहे? आज बॅटरीला गाड्या आला तर मेकॅनिकल इंजिनियर बेकार व्हायला लागलं. या टेक्नॉलॉजीमुळे आपली पोरं जे आयटी क्षेत्रात काम करणार आहे ती 4 वर्षात ती बेकार होतील. मग ह्यांना काय ड्रग्ज देता आपल्या पोरासने? अरे काम धंदा दिला पाहिजे. ह्या पोरासने उद्याच्या शेतकऱ्याच्या काय देणार आहे? अरे काही जर आयसीडी पोर्ट झाला तर
गावागावाने 4-2 पोरं मिरच्या एक्सपोर्ट करतील, कोल्हापूरची गाजर एक्सपोर्ट करतील, द्राक्ष बेदाना एक्सपोर्ट करतील, दुधाचं प्रोडक्ट एक्सपोर्ट करतील. परवा जर्मनीत मी माहिती घेतली, जुंधळ्याचं पीठ 450 रुपये किलो, गव्हाचं पीठ 350 रुपये किलो. आता आणि का आपली पोरं एक्सपोर्ट करू देते की. यासाठी द्राक्ष संघामार्फत येणाऱ्या 6 महिन्यात एक्सपोर्टचा कोर्स कसा असावा, आयात निर्यात लायसन कसं काढायचं, ह्यासाठी आपण एक वक्ता बोलवतोय. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना प्रबोधन करून शेतकऱ्याची पोरं निर्यातदार करायचे आहेत, ह्यासाठी पण आपण काम करणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन येणाऱ्या मार्च 14-15 मार्चला ज्या साऊथ आफ्रिकेत छाटण्या घेतल्या जातील, एकच खरड छाटणी घेत नाहीत. आपण साऊथ आफ्रिकेचा परवा सायंटिस्ट सुद्धा फायनल केला, तो सुद्धा आपल्या द्राक्ष संघाच्या चर्चासत्रात आणतोय. टेक्नॉलॉजी आणायची आपल्याला ही सगळं करायला. बिचारांनो, द्राक्ष संघ पै गोळा करून पैसे घालून माणसं आणायला लागला. ही काम खरं गव्हर्नमेंटचं आहे. ही टेक्नॉलॉजी आणायला जायला गरजेचं होतं, परंतु ही काम कोण करायला तयार नाही. म्हणून आम्ही आमच्या अक्षरशः वेळ पडली तर आम्ही सगळ्या बागायतदारांनी वर्गणी काढूया आणि आपण ती टेक्नॉलॉजी देणारा सायंटिस्ट इथं दरवर्षी आणायचं ठरवलंय. तो 14 मार्चला आपण आणतोय. कारण का तर द्राक्ष शेतीला भवितव्य उभा करायचं असेल, कमी खर्चात आणायचं असेल तर तंत्रज्ञानाची गरज आहे. 25 वर्ष आपण द्राक्षात मागायच्या देशाच्या. ह्याच्या पुढची मागणी आपली असणार आहे की द्राक्ष किंवा शेतकऱ्यांचं पैसे बुडवणारा व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्यांना फसवणुकीचा 420चा गुन्हा दाखल केला जातो. कोटी रुपयाचे पैसे बुडवलेले असते. त्या व्यापाऱ्याला मोकासारखा कायदा राज्य शासनाने केला पाहिजे, ही मागणी आपण गेल्या वेळी केली होती. मग आमच्या द्राक्ष बागायतदारांचा असो, कुंडलच्या आपल्या युवा नेते शरद भाऊ लाड हे उपस्थित आहेत आपल्या मोर्चाला. अरुण अण्णांचं पण पत्र आलंय, आपल्या आमदार अरुण अण्णांचं आपल्याला पाठिंब्याचं. तर हा कायदा सुद्धा मोकासारखा व्यापारी शेतकऱ्यांचं डाळिंब असो, केळी असो, द्राक्ष असो, अन्य भाजीपाल्याचे पैसे बुडवणाऱ्याला कायदा केला की आपले पैसे बुडणार नाहीत. कारण पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशन म्हणते ह्याला कायदा नाही, कलम नाही, काय लाव म्हणून 420चा गुन्हा लावते. हा कायदा झाला पाहिजे. ह्याच्या पुढे आपल्याला या बेदाण्याच्या द्राक्षाच्या बाबतीत जी परवा 22 डिसेंबरला केंद्र सरकारनं जे न्यूझीलंडचा फोडा आणि मनुका आयात करमुक्त केला. खरं वास्तविक न्यूझीलंडच्या फळाला आणि मनुक्याला आयात करमुक्त केलेला निर्णय तुम्ही मागे घ्यावा. तो सफरचंदाला असू दे, किवीला असू दे, मनुक्याला असू दे. कारण सफरचंद ह्या बाजारात 140 रुपये मिळते, ती कदाचित बाहेरच्या देशात 60 रुपयांनी मिळेल. त्याचा परिणाम आमच्या द्राक्ष केळी उत्पादनावर होईल. ह्यासाठी सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे. ह्याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर सुद्धा होईल. त्यामुळे न्यूझीलंडचा जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा आयात कर बंद करण्याचा. आमची पुढची मागणी अशी आहे की रेजिन बोर्ड आम्हाला पाहिजे, जे बेदाण्यासाठीचं काजू बोर्ड आहे, वाईन बोर्ड आहे, आंब्याचं मँगो बोर्ड आहे. केंद्र सरकारने राज्य शासनानं रेजिन बोर्ड करावं. त्याच्या अर्धी निम्मी कागद आमची कृषी विभागात पडलेत, ती रेजिन बोर्ड केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या आपेडा सारख्या संस्था ह्याने सुद्धा आमच्या शेतकऱ्याकडं ही निर्यातदार जी टेस्ट करणारी रेसिड्यू आहे, ह्या रेसिड्यूचं पैसे शेतकऱ्याकडनं घेतले जातात. ही पैसे खरं वास्तविक त्या एक्सपोर्टरनं भरावेत किंवा सरकारने ते पैसे भरावेत. आम्ही निर्यातीला तुम्ही चालना द्यायला लागलाय आणि शेतकऱ्याच्या खिशातनं पैसे जायला लागलेत आणि त्याच्या हातात काय राहणार झालंय. निर्यातीचं अनुदान चीन सरकार बरोबर तिथं 50% देते आणि आपलं सरकार मात्र 9% अनुदान होतं निर्यातीचं, ते 2.5% वाढलं. ही जर निर्यातीचं अनुदान 9च्या मायवजी निदान 25% तरी आपल्या निर्यातदाराला द्या, की शेतमाल निर्यात झाल्यानंतर ते अनुदान पॅकिंगच्या रूपाने मिळालं तर शाश्वतपणाने त्याचे पैसे शेतकऱ्याला तो देतो. ह्या अशा अनेक मागण्या आपल्या घेऊन आपण इथं आलोय. आणि ह्या महत्वाच्या पहिल्या कमीत कमी 3 मागण्या लवकरात लवकर केंद्र शासनाने आणि राज्य शासनानं लवकरात लवकर विचार करावा. अफगाणिस्तान बेदाण्याला आयात कर आणि चीनच्या द्राक्षाचा आयात कर वाढवावा
आणि ICD डेपो आमच्या सांगली जिल्ह्यात व्हावा. ह्या आमच्या पहिल्या 3-4 मागण्या जर सरकारनं लवकर मनाव घेतल्या नाही आणि पुन्हा जर आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तर आता बायका पोरं घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार. कारण उद्या आमच्या पोरांचं भवितव्य अडचणीत येईल. ह्या बऱ्याच बागायतदारांनी पोरं बागायतदारीत घातलेत. ही पोरं पुन्हा आमचं आयुष्य गेलं संघर्षात. आम्ही आज सगळे कर्ज रात्रंदिवस राबून देणे करून बसलोय आणि ह्यो संघर्ष आम्ही सोसला. आमच्या पोराबाळाला यायला नको. आर्थिक सदंतन सोबत कधीतरी त्या शेतकऱ्याला येऊ दे. आणि ह्याच्यात सरसकट कर्जमाफी हा विषय आहे. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 30 जून पर्यंत मुदत घेतल्या. आपण त्यांच्या या मताचा आदर पण राखू. कारण त्यांनी एकदा सांगितले ते राज्याचे आपले प्रमुख आहेत. त्यांनी 30 जून पर्यंत कर्जमाफी करताना द्राक्षे आणि डाळिंब उत्पादकासाठी विशेष धोरण आखावं. कारण अजून जून महिना याला टाइम आहे. मूग मटकीची सरसकट कर्जमाफी आम्हाला देऊ नका. आम्हाला एवढं कर्ज झालंय की आता आम्ही द्राक्षाला एकरी 7-8 लाख रुपये कर्ज काढल्याशिवाय द्राक्ष उभा राहत नाहीत. आणि आम्हाला कर्ज एवढी झालेली आहे 4-5 वर्षात की कर्जमाफी मुख्यमंत्री साहेबांनी द्राक्ष आणि डाळिंबासाठी स्वतंत्र निकष लावून आम्हाला तुम्ही ती द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि कलेक्टर थांबत नाही. आपण निवेदन द्यायचं आहे. आपण सगळ्यांनी उद्या माझं आता शेवटचा इशारा आहे बेदाण्याच्या व्यापाऱ्यांना आहे की तुम्ही जर पुन्हा असला फाजीलपणा जर केला तर आज नुसतं एक लायसन रद्द केलंय. आम्ही वेळ पडली तर कायदा हातात घ्यायला लागेल. कारण एवढा बॉक्स गावलाय. त्या व्हिडिओ मध्ये टनानं बेदाणा आहे. 3000-34,000 टन बेदाणा आलेल्याची कागद आहे ती. आणि इथं प्रशासनानं सांगतंय आम्हाला काय सापडलं नाही. आता मला सांगा एवढा बेदाणा आलेली कागद आहे ती, एवढा व्हिडिओ आहे बॉक्स आलेला आणि सापडलं नाही म्हणून सांगताय. अरे बाबांनो जरा थोडस लक्ष देऊन चेक करा. आमचा विश्वास आहे ह्या जिल्ह्यातले कलेक्टर साहेब शेतकऱ्याचे पुत्र आहेत. SP साहेब शेतकऱ्याचे पुत्र आहेत आणि आम्हाला वेळोवेळी चांगली मदत केली. लोकप्रतिनिधीने आम्हाला मदत चांगली केली. अजून सुद्धा लोकप्रतिनिधी सर्वच पक्षाचे जिल्ह्यातले आमदार खासदार पालकमंत्री असतील किंवा काही संबंधित अप्रत्यक्ष लोकप्रतिनिधी असतील ह्यांनी सुद्धा आम्हाला मदत करायची भूमिका पहिली पण घेतल्या. आज सुद्धा ती घेतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक शेतकरी आभार मानतो. कारण तुमचा आमच्या बागायतदारांच्यावर असंच लक्ष आशीर्वाद सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधी असू दे. कारण हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या नेत्याचा नाही. हा मोर्चा सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. ह्याच्यात इथनं उठून गेला की कुणी कुणाला मतं द्यायची ज्याचा त्याचा भाग आहे. आपण इथं आपल्या शेतकऱ्यांच्या एकीत आणि आपल्या एकजुटीत कुठलं राजकारण किंवा सत्ता आणायची नाही ह्याचा आपण परिपूर्ण पहिला निर्णय घेतलाय. आणि बहुसंख्येनं तुम्ही मागं पण आला होता, आज पण आलाय आणि उद्या सुद्धा वेळ पडली तर आपण राजकारण पक्ष पार्टी विरहित एकत्र यायचं आहे आणि आपल्याला न्याय हक्काच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. आपण इथं सर्वजण आलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो.